ससून रुग्णालयात उपचार घेऊनही ज्यांना कुटुंबियांनी परत नेलं नाही अशा 16 वयोवृद्ध रुग्णांना आस्क ओल्ड एज होम या संस्थेचा प्रमुख दादासाहेब गायकवाड यांना अक्षरशः उघड्यावर सोडले। संस्थेसाठी मोफत जागा न मिळाल्यानं सांभाळ करणं शक्य नाही असं कारण देत त्यांना ही पाऊल उचलले। भारत फोर्स कंपनीसमोर कडाक्याच्या थंडीत हे ज्येष्ठ नागरिक उघड्यावर राहत आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। मी सध्या मुंडवातल्या एका मोकळ्या प्लॉटवर उभा आहे आणि ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 16 वयोवृद्ध जे ससून रुग्णालयात उपचार घेत होते त्यांना आता या मोकळ्या उकिरड्यावर राहण्याची वेळ आली आहे। पुणे महानगरपालिकेला मी गेले 8 वर्षांपासून जागा मागतोय की मी मनोरुग्ण बेवारस राहणार जे रोडवरती फुटपाथवरती वैफल्यग्रस्त मरणासून्न अवस्थेमध्ये आजी आजोबा पडलेले आहेत, आळ्या किड्या पडलेले आहेत आणि ते मरून जातात। 8-8 दिवस त्यांना कोणीही बघत नाही आहे। ही खरं महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे, पुणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे, परंतु पुणे महानगरपालिका ही जबाबदारी गेल्या 8 वर्षापासून ढकलते। मी त्यांना मागतोय की मला तुमचा एखादा मोकळा प्लॉट किंवा एखादी बिल्डिंग मला द्या आणि मी फुकट मागत नाही आहे, तर त्याचं जेही सुरक्षा ठेवून भाडे तत्वावरती मी मागत आहे, परंतु त्यांनी मला आज काय दिलेलं नाही आहे। या जागेवरती आम्ही आजी आजोबांना गरम अन्न पाणी देतो, चहा पाणी देतो, नाश्ता पाणी देतो, अंघोळ घालतो, कपडे घालतो आणि त्यांना वेळप्रसंगी औषधोपचार देऊन आणि जर जास्तच तब्येत खराब झाली तर पुन्हा त्यांना उचलून आम्ही ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करतो। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।